हा म्हणजे जे लोक त्या साईबाबाला म्हणत असन त्यांची श्रद्धा काय म्हणायची आहे? अरे आपण व्यासपीठावर उभे झालो तर याचा अर्थ असा नाही का कोणावरती टीका टिप्पणी करायचं बा म्हणून. समजलं का? काही धर्माच्या भावना बी जागा लागते, नाही तर बस जे आपल्याला माहित आहे सांगा बरं सत्य इतिहास. खरं तुम्हाला तरी पसते का? हो माझी आग होते, तुमची आग नाही होत बोलायला गेलो होतो. नाही नाही तुमची आग नाही होत का सत्य बोलायला गेलो होतो. आणि ह्या सूरजची आग होती म्हणते, बोलायला गेलं सत्य इतिहास पचवणं ताकद ना राहील. आम्हाला माहित नाही का? पुन्हा म्हणते तुम्हाला आहे घमंड. शाबास. मी माझ्या नक्कलकाराला यांच्या माणसापाशी पाठवलं की म्हटलं मला गवडण ऐकायला नाही आली, तू त्यांना विचार. तो माणूस तुमचा धीरज ठेवलो. तर त्यांनी म्हटलं की नाही म्हणे मला माहित नाही म्हणे गवडण. आता मी तुमच्यापाशी विचारायला येऊ आणि हे लोक जर पाहत राहतील हे शाहीर तर म्हणून दोघांची मिली जुली सरकार. हे दोघे शाहीर म्हणून तुमचं काम नव्हतं का म्हणून हे मौका पण चौका मारते म्हणून. हे अशी भावना नावीन का? अशी भावना नावीन का? वा रे वा. लहान लहान गोष्टी जर तुम्हाला सांगत बसलो खूपच चालणार बाबा. तर पुन्हा म्हणते काय पैसे तुम्ही तर मी म्हणते तिरंग्याचा एक काय. हा मी वजीर म्हटलं तर तिरंग्याचा एक काय. तर ठीक आहे ऐक माझं काय म्हणणं आहे. तू तिरंग्याचा एक मी विचार केला पक्का अनुभवाचा धक्का पण जाम करीन तुझा चक्का. आणि इथला हिसाब इथेच वाटी, इथला हिसाब इथेच वाटी. कोण पत्ता तुझा मी त्या दिवशी गोष्ट काढायला मी ना त्या दिवशी ताकद लावली म्हणते तू आज म्हणते हो मौका पाहून डोका मारा लागते माणसानं. काजी ते रोज रोज वेळ येते का? जेव्हा टाकायची वेळ आली तेव्हा टाकून द्या लागते, पटकन काढून घ्या लागते. उद्या मी येईन हात टाकशीन तू टाकूनच राहिला आणि 3-3 वेळा नाही टाकत लहान मोठं. मग कधी म्हणते टाईट जाते. हो बरोबर आहे. एक तर घेऊन ना राहिली शिवानी झाला टायफॉइड मग भेट लागून सुरत तू मान टाकशीन कोणामध्ये प्रश्नोत्तर मार मी चावला तुला आहे पण एक घेऊन राहिली एक भेटून ना राहिली. भेटला सुरश आहे तर मग त्या भूमीत जाणं तू ते नाही से तूच आहे त्याच मुलावर घेत जातात जेवढे जमते तेवढे. प्रश्न नाही टाकतो म्हणते तर इथला हिसाब इथेच. या खापडी बिलकुल रोजगारी चुकती नाही केली तर इथला हिसाब इथेच. काना भाई का परसाचे पानं भाई म्हणते पाटील भेटते का तेल कान साफ करायला घेऊन येतो. वा रे वा वा वा. आमच्यापेक्षा जेव्हा आम्ही नवीन होतो तर गरम शायरी करतो. शायर साहेब तुम्ही केली असं तुम्ही चिचेच्या झाडाच्या वर होता आम्ही पहिली म्हणलो होतो आणि मी खालतो म्हणजे खालतं राहण्यामध्ये मजा येते. तुम्ही भली तुम्ही भली माझ्या वर्ताला आपण म्हणे ते खालतून मजा येते का नाही. खालतून राहून जे शायरी मला करूशा वाटते त्याच्यामध्ये मला वेगळी मजा येते. म्हणजे आबा जाबामध्ये जमत नाही तर त्यामध्ये ताकद किती आहे. निशांगी ताकदीनं भिल्लो तर मी बी 5-6 फेर मारतो शायरीचे. मग ते कितीच वाजे नाही का शेल्यावर जोपर्यंत जात नाही ना जोपर्यंत तुम्ही कळ पलटत नाही शायरीचा त्या दिवशी ताकद लावली. मी म्हणतो ना का मौका पाहून माणसाला चौका मारवतो तो शायरी. नाहीतर कालचे उकारे पाकारे आज काढून तर त्याच्यात काही अर्थ नाही जी ते जीवन व्यर्थ आहे. तर म्हणते या सूरजची आग होते पुस्तक दाखवतो म्हणते. याच्यापेक्षा होणार हमने गुरु पुरुषोत्तम सिंह काय नव्या युगाचं नवीन पैवा आहे इथे साक्षीला नव्या युगाचं नवीन पर्व आहे इथे साक्षीला लोक सर्व आहे. तुम्हाला त्या गुरु पुरुषोत्तमावर तर माझ्या बापावर गर्व आहे. तुमने सीखा तो हमने भी सीखा है. हमने भी कंचे नहीं खेले. ओ सुखदेव जी कंचे भी खेले हैं
कंचे मी खेळतो निशान शाहीर, खेळ माझा लंबा आहे. कंचे मी खेळतो, खेळ माझा लंबा आहे. तू आपली बद्दी खोल घडून करून ठेव, मापाशी टेंबा आहे. कोणती बद्दी? कोणती? तुझी ज्ञानाची जेवढी आहे तेवढे मी डावपेच घेतो. मग किती आहे त्यापाशी? झुकणं नाही म्हणते, झुकाना आता म्हणते. कोणाला झुकवण्याच्या आधी स्वतःच्या विचार करी. कोणाला झुकवण्याच्या आधी निशान शाहीर स्वतःचा विचार कर. शायरी हा सुंदर ज्ञानाचा सागर आहे, तिथे ज्ञानी विचाराने कर. आणि नसन जमत त्यानं तर तू बोट टाकून मर. म्हणशील का मला बोट टाकून मारा लावते म्हणून एवढं मोठं बोट. चेहऱ्यावरची लाली एवढे दिवस नाही जात, मरून जाईन स्टेजवर. पण हा हसून नाही बोलत. भजनावर आलो मी, 4 वाजले आपल्याला, वेळ झाला म्हणून झोप नाही झाली. माझ्याकडे कधी कधी संतून राहते, कधी कधी भूल नाही राहत. तर लाली तर नाही जात भाऊ. तेरे साली से भी अच्छी मेरी लाली है. हो निशान शाहीर, तुम्हारे साली से भी अच्छी मेरी लाली है. इसलिए तू 10 बार टाकतो मी आता लाईन मोठं ना, मग कधी खोटं तर कधी काही. अरे परमेश्वरा ना थापे वेळा परमेश्वरा. तर मी म्हटलं मग ते अभ्यास नाही तर फोकनार केंद्र कोणाला म्हणलं? फोकनार केंद्र कोणाला म्हणलं? म्हणजे आत्माला म्हणलं का? अभ्यास नाही हे काय आहे फोकनार केंद्र? म्हणजे बोलून घ्यायचं वरून हात ना खालून बोट आहे का? नाही वा रे वा. बंदर म्हणे जिथे तिथं चाल. हो बोरकर साहेब, बंदर म्हणे जिथं जिथं चाल. आणि हे आमची वारा भोटी म्हणते आमचीतला. हो सुखदेवजी, माझा स्वभाव कसा आहे? मी एकाएकी कोणाशी नात जोडत नाही. मी एकाएकी कोणाशी नात जोडत नाही. आपल्याहून कधी विश्वास कोणाचा तोडत नाही. मी एकाएकी कोणाशी नातं जोडत नाही. आपल्यावर विश्वास कधी कोणाचा तोडत नाही. वयानं जरी लहान हो पण गाव्यानं सांगतो निशान शाहीर. एक वेळा कधी झालं नागर उभं तर त्या चिखला गेल्याशिवाय सोडत नाही. मग ते चिखला फसफस नाही केला मी ना, हा नाव सुरत नाही. तू टाक किती प्रश्न टाकते तर. मायापाशी ज्ञानाचा नांगर आहे, पण माझा स्वभाव कसा आहे? मी त्या परवानगीशिवाय आपला नागर टाकत नाही. आणि एक वेळा का मी आपला नागर टाकला तर चिखला केल्याशिवाय मला नागर वाकत नाही. एवढा स्ट्रॉंग काम आहे आपलं, समजलं का सुखदेवजी? तर मग ते जंगा हुआ ताला. बापरे, तुझ्या कुलपाला लागली चाबी. तुझ्या कुलपाला लागली चाबी. आणि तू सापडला गाणे तर आम्ही बी गाण्यावर आणि तू सापडला डावात. सिंबाराच्या भावात. साहेब शब्द म्हणून बोला, नाही तर मग बरोबर बेकार काम आहे. बरं, कारण खम ठोकण्यावर मी खम ठोकतो. मागं पुढे पाहत नाही. काना बोल, लक्ष ठेवा. खम ठोकण्यावर मी खम ठोकतो, मागं पुढे पाहत नाही. आणि त्याच्या जर अंगाची आग झाली तर त्याला चिता घालल्याशिवाय राहत नाही. ते कसं मग? ज्ञानाने, गुणाने, जिद्दीने. बाजी महिना हारूंगा और पलटाके तुझे मारूंगा म्हणते. मारा बापा तुमच्याच चालू आहे. गंजावत पुन्हा म्हणते पाय पिला कर दूंगा धोतर. मसिस्त केली असेल तुम्ही गरम शायरी. दुसऱ्या फेऱ्यामध्ये शायराने म्हणून त्याचं पिला कर दूंगा धोतर. काय करायचं? कोणता आधार दिला सांगा जी? एवढा मोठा तू शाहीर आहे आणि मग तुला काय आधार दिला? हा अंबाडीचा भुरका दिला. अशी शायरी केली का? हे पिला कर दूंगा धोतर. मग समोरचं शायर काय म्हणतो पाहिजे कसं? टुक 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 टुक. हो, जसा ते नाग नाही का,
तशेवानी पिला कर दूंगा धोतर वा 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 ठीक आहे तू शब्दानं म्हण पण मी तुला प्रत्येक गाण्याच्या ठिकाणी तुझं उत्तर देतो जेव्हा टाकला आरपार खालून रक्ताची लागली धार जेव्हा टाकला आरपार याच्या खालून रक्ताची लागली धार आणि धसला माय हा आवाज आला जेव्हा घातला मी नवजा कशाचा ज्ञानाचा अवतार जेव्हा घातला तेव्हा तो आवाज आला धसला रे म्हणते आता सोबतचा नाही तर तू म्हणलं होता पिला धोतर मग मी सांगतो तुला पुढच्या फिराले धोता मुजोरी तर महासारखी शायरी गेली चुली ते काम बहुत भारी आहे मग इथं माहिती आहे ना पाहिला दिला ना बेकार काम आहे आपलं मग संतुलन बिघडलं का ते काही फरक नाही पडत आपल्याला समजलं का विचार करून बोला शाहीर साहेब असं नाही होत ऐका तुमचं गाणं आता मी सोडतो लक्ष ठेवा जब ठंडी हवा चल रहल बा कुछ प्यारी में कह गल बा जिंदगी के प्यार में मौसम सुहाना हो गया दिल दीवाना हो बडबड अशी तुझी कॅसेट आहे आणि धमाका छोटा पण मी मोठा पॅकेट आहे निशांशाही बिना अर्थाची जशी तुझी कॅसेट आहे धमाका मोठा पण मी छोटा पॅकेट आहे थांबा भाऊ एक मिनिट तुम्ही पैसे द्या ना चिटकीट टाका चालते लागेल तसं करा बिना अर्थाची अशी तुझी कॅसेट आहे धमाका मोठा पण मी छोटा पॅकेट आहे मिरची सुत्री तुला लगेच फोडली असं या शायरी शिवारामध्ये मिरची सुत्री तुला लगेच फोडली असं मला तर हातात धरून पाय मी सीधा देणार टुकटुक नको पाहू नवरात्र झाल्यानंतर काम भाई होऊन जाईल माय टुकटुक कोण पाहिजे कोंबडा लक्षात ठेव जो रॉकेट आहे हा सीधा कलंगीचा वसंतानी खालून भेटली असं वाघ नाग माहित आहे ना वाघ नाग भेटली असं आणि म्हणून जब निकले है लड़ने लड़ाई जब निकले हम लड़ने लड़ाई ना करते ऐसी बड़ाई पाहिला लोकांना भी केव्हा पाहिला मैंने भी देखा लोगों ने देखा तेरे कुत्ते जैसे हाल किया निशान शाहीर तूने क्या उखाड़ लिया इसने क्या उखाड़ लिया इकडं पहा मी हॅलो म्हणतो तर बिलकुल नेटवर्क पाहिजे तोंडानं तर म्हणत पण अंदरून चिडचिड काम आहे लाली तर नाही जात तू काय बी म्हण लाली नाही जाणार एवढे दिवस नाही जाणार मैंने भी देखा
किया तो मैंने कुछ भी नहीं, ऐसे हुए बदनाम, खुद से लेकर उलझती नहीं, ऐसा है हमारा काम। और निशान शाहीर देख के बेहोश हो जाएगा, ऐसा स्पेशल है सामान। ज्ञानाचा तू कवा टाकशील, आज उद्या टाकूनच राहिला म्हणा, झाले आता 3-4 गमती झाले प्रश्न पण माझ्यापाशी न पुन्हा जे माझा आहे का नाही ते माझा आहे। आणि आता तुमची लाली कुठं गेली? अरे अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे, अगर तुम मिल जाओ जमाना छोड़ देंगे। निशान सूरज म्हणते बायाचे मार्केट टाईट ढिलं झालं बरं, लक्षात ठेव ते शायरी आहे। आणि म्हणून लिखने हम लड़ने लड़ाई ना करके ऐसी बड़ाई, मैंने भी देखा लोगों ने देखा, तेरे कुत्ते जैसे हाल किया, लेकिन तूने क्या उखाड़ लिया? क्या उखाड़ लिया? मग का उपडलं असं कोण कोणाला म्हणते शाहीर साहेब? महाभारताचा 18वा दिवस राहते, लक्षात ठेवा गाण्याला आधार, नाही तर बस मग म्हणजे मला चांगलं म्हणून उपडाले, सांगितलं म्हणा तर ठीक आहे, काय हरकत नाही। 18वा दिवस राहते महाभारताचा उपडाचा, असं उपडाचा म्हणजे ए बाई लक्ष ठेव काय म्हणतो, 18वा दिवस राहते आणि 18व्या दिवशी तो भीम त्या दुर्योधनाने बदल मारते आणि मग दुर्योधन चिडते, तो दुर्योधन त्या भीमाने चांगला दण रेटते, तो भीमाचं पूर्ण लाल करून टाकते, पाणी असं का पूर्ण लाल करून टाकते, म्हणजे त्याला कुत्र्यासारखा मारते भीम। पण भीमाने माहित नाही राहत का दुर्योधनचं मरण कुठं आहे म्हणून, ते माहित राहते कोणाले? श्रीकृष्णाने, आणि त्याचं मरण राहते त्याच्या जांगीमध्ये। कोणाचं? दुर्योधनाचं मरण राहते त्याच्या जांगीमध्ये, कारण की जेव्हा तो गांधारी समोर जाते तेव्हा सर्व आम त्याला म्हणते उघडा करून येजो, तर हा काय करते पगला निंबाचे म्हणजे त्या पानाचे पत्ते उडून त्या गांधारी समोर जाते, तो संपूर्ण शरीर वज्राचं बनते, तर त्याची जांगीच रिकामी सुटते। हे गोष्ट कोणाला माहिती होते? श्रीकृष्णाने। आणि जेव्हा त्या युद्धामध्ये म्हणते श्रीकृष्ण भीमाने म्हणते अहो मजले भैया जांगी पे चलाव गदा, तसा तो जांगीवर चालवते, तसा तो दुर्योधन धरणीवर पडते, तेव्हा तो दुर्योधन म्हणते निकले हम लड़ने लड़ाई बे, म्हणते भीम तेरे जैसे बड़ाई नहीं की, बोलते मैंने भी देखा लोगों ने देखा, तेरे कुत्ते जैसे हाल किया म्हणते, लेकिन तूने क्या उखाड़ लिया म्हणते, तुला जेव्हा कृष्णाला सांगितलं म्हणते, जेव्हा त्या कृष्णाला सांगितलं तेव्हा कुठं ते पांदन झालं रे म्हणते, नाही तुला कावाकडे केलं म्हणते। शाहीर साहेब हा गाण्याचा आधार आहे, आणि समोर तो भीम त्या दुर्योधनाला काय म्हणते? अगले जन्म में तू आना, या जन्मात तर तू काय ना करत रे, या जन्मामध्ये तू काहीच नाही करत, तर काय म्हणते अगले जन्म में तू आना। क्या बात, क्या बात, सन्मान्य, अरे सन्मान्य आमचे मामाजी, एक मिनिट बघा,
आमचे लाडके मामाजी बहुतेक ग्रामपंचायत सदस्य पुनर्वसन सचिनजी मस्के या कार्यक्रमाचे आयोजक नियोजक संयोजक हो आयोजक नियोजक संयोजक आमचे मामाजी सचिनजी मस्के यांच्याकडून 500 रुपयाची भेट मिळालेली आहे. पार्टी आभारी आहे. तू आईनं घ्यायला होते ना मग मामाचा का झगडा मचशील का मामा सोबत हो हो थांब नंतर घेते गडबड नको थांब काय म्हणणं आहे लक्ष असू द्या साहेब काय म्हणते तो अगले जन्म में तू आना फिर जिसको है उसको भी लाना. त्या एकट्यानं नाही होत रे काय माहिती आज बी नव्हतं उद्या बी नव्हतं असं काय जैसी करनी वैसी भरनी चमड़ी इसकी लाल किया तूने क्या उखाड़े हेलो मी सूरज बोलतोय. तूने क्या उखाड़ लिया तूने क्या उखाड़ लिया तूने क्या उखाड़ लिया तूने क्या उखाड़ लिया शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. शब्दाची मर्यादा मी मोडणार नाही शाहिरी बंधनाला मी तोडणार नाही. पण ताकदीने भिडलो या खापरी गावामध्ये अरे निशांत शहर तुले तर पलटवल्याशिवाय सोडणार नाही. आणि नाही पलटवलं तर ज्ञानानं त्यासारखं नाही तिला धोतर कर दूंगा. अच्छा काय ना करेन का करायचं म्हणजे झालं वारे पठ्ठेने भिडते कठ्ठे साहेब असं आहे. आणि म्हणून अरे आवड मला ज्याची मी त्यालाच आणले जागा बोलण्याला जागा बोलण्याला आता मी मानले जेव्हा नवीन पोपट हा ओहो भोयर साहेब जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला जेव्हा नवीन पोपट हा लागला मिठू बोलाले गेलो तो हसाले भिल्लो हे सांगतो हे बोलाले गेलो तो हसाले भिल्लो माराले गेलो तो उभ्यानं चिल्लो माराले गेलो तो उभ्यानं चिल्लो शरम नाही आपण आले बाबाजी काही शरम नाही त्या बंदराच्या भाई ही 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 हा 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 ही 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 हा हा हा. आमचे बाबाजी भाऊजी ओळखलो तुम्हाला आनंदरावजी ढाणे 50 रुपये ती ज्या काही मागण्या असेल त्यांनी पुढे एकटा घेऊन त्यांच्या संसद भवनात त्याची काळजी करू सध्या दमका आनंदरावजी ढाणे यांच्याकडून 50 रुपये भेटले येऊ द्या त्या हे येऊ द्या नंबर लावू द्या एका येऊ द्या हा केशवजी सोनटक यांच्याकडून 1000 रुपयाची भेट मिळाली. हा महेश भाऊ हा सोनपा ना यांच्याकडून 50 रुपयाची भेटली. थांबा डिस्टर्ब न करा. तो बंदर कसा आहे ही 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 आ ही पण आता काय काय हसणे पण झालं बंदराचं लाल तोडे हसतात ना कार्यक्रमाला हसत नाही
विनायक झाले मुक्काम बनवाडी माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून 100 रुपयाची भेट मिळाली आहे. होय भाऊ, काय काय बंद हसते पण काय काय हसत नाही. झाडावले नाही का? हा, लक्ष ठेवा गाण्याकडे काय म्हणतो. अरे बोलायला गेलं तर हसायला फिरलं, अरे मारायला गेलं तर उभ्यानं चिरलं, या बोढाळ पंधरात सांगा कणपट शेत बोलायला गेलं तर हसाले भिल्ल ही 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 आणि आता हसणे बंद झालं. झाडावरचे बंदर कुठचा आहे, कुठचा सीन आहे. 2 आधार लागते एकाच गाण्याला. भीमाचं गाणं चाललं, भीमाला सुद्धा आधार लागते की हनुमंत जेव्हा आडवा होते शेपटी घालून जेव्हा हनुमंत आडवा होते ना भीम जाते हे बंदरा म्हणते बाजूला तेव्हा बजरंगबली हसते. तर बोलायला गेलं तर हे बंदर हसाले भिल्ल, तर मारायला गेलं तर उभ्यानं चिल्ल. शरम नाही म्हणते बंदरा असं, तुले विहिरीत फेकू का म्हणते. आणि म्हणते हनुमंत ते कणपट शेकू का म्हणते. कोण म्हणते? तो भीम म्हणते. पण हनुमंत त्या भीमाचा मग करते का नाही करायची नाही ला करते का नाही करत. सुखदेव साहेब तुम्हाला बंदर म्हणणार नाही जी, तू बंदर नाही का भाऊ, तू तर हिरो आहे. मला वाटते सलमान खानच्या बाद त्यात नंबर लागतो. पाहिले तसा दिसते जी नाही का. पण तो समोर काय म्हणते. निशानशाही बंधुत्वाचं महत्व राम लक्ष्मण म्हणून वागलं पाहिजे. का शेर का म्हणते बंधुत्वाचं महत्व राम लक्ष्मण म्हणून वागलं पाहिजे. बघा वारकरी उपासक त्या संत नामदेवाला जागलं पाहिजे. आणि वेळ आले आता टाईट फेरायची तर आता टाईट फेरायला लागलं पाहिजे. बिलकुल तू टाकशील तर मी नाही टाकीन का. मग तू 3-4 वेळा झालं ते टाकून प्रश्न नाही का. बरोबर मी तुम्हाला सांगत नाही. एक बंद एक टायफॉइड भेटला गो सुरत हे ना तू ठेवणं कड्डा वाचून तर मरशील म्हणजे तो समोर बोरकर साहेब भीम काय म्हणते. अरे का हसते यार. अरे ह्या भोयाळ बोंदरात तू सांग भोयाळ बोंदरात सांगा कणपट शेकू का. आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा. प्लीज नड्यावरी नाही झाली तमन्ना तर नाव सुरत नाही. आणि तुम्ही मला नड्यावरी येऊ दे तेव्हा लोकांचे पैसे खंडतील. आज तो तेरी तमन्ना पूरी करके रहूंगा. मैं मरूंगा नहीं तो तुझे मार के रहूंगा. ये ना समझ कि तुझे डर के रहूंगा, लेकिन तेरे रंग में मैं अपना रंग भर के रहूंगा. वापस त्या विषयाकडे हात घालतो. कोणत्या भीम आणि दुर्योधनाचा. तो दुर्योधन त्या भीमाने एक गांडू साले म्हणते. अबे वार करना तो सागे से करना बे म्हणते. त्या कृष्णानं सांगितलं म्हणते याचे त्याचं सांगून तू वाल्ला बे म्हणते आजवरी. याचं त्याचं सांगून तो आजवर वाल्ला बे म्हणते. तुला स्वतःचा काय केलं फुलका का केलं म्हणते. तुला आजवर तर टेळं नाही केलं आणि तुला घंटा करशील म्हणते टेळं. आणि म्हणून तो समोर काय म्हणते.
बताई जब दाऊ ने बात बताई, क्या बताई, काय सांगितलं दाऊला? अबे म्हणे भीम, कमरेचा खाली गदा चालवणं हा युद्धाचा नियम नाही म्हणे. तू न म्हणे कमरेचा खाली गदा चालवला तर आजपासून मी संपूर्ण युद्ध जातीला श्राप देतो म्हणे की जेव्हा जेव्हा या म्हणजे समोर युद्ध होईल तर गजाचा वापर कधी केला जाईल नाही. तर आज मी तुम्ही बघा कलियुगामध्ये भाला वापरला जातो, बर्ची वापरली जाते, चाकू वापरला जाते, छुरा वापरला जाते, पण युद्धामध्ये गदा दिसते का तुम्हाला? नाही. आपण म्हणतो देवधर्म काल्पनिक आहे, कायचे काल्पनिक आहे जी. महाभारताचा एक श्राप आहे, आज भी श्राप आहे. कोणता श्राप आहे? बायाच्या पोटामध्ये गोष्ट पचत नाही. बायाच्या पोटामध्ये गोष्ट पचत नाही. हा श्राप कोणाचा आहे? कोणाचा? युधिष्ठिरने दिला होता. केव्हा दिला होता? की म्हणे कुंतीला की 6वा पुत्र तुझा कर्ण असून तू सुद्धा आम्हाला सांगितलं नाही म्हणे, आणि तुझ्या या गोष्टीमुळे म्हणे माझा 6वा भाऊ मरण पावला म्हणे. तर मी म्हणे संपूर्ण नारी जातीला श्राप देतो म्हणे की आजपासून बायाच्या पोटामध्ये एक बी गोष्ट पचणार नाही. तर तुम्ही बाईला कोणतीच गोष्ट सांगा, ते पचते का जी? हे बाईच्या पोटात गोष्ट पचते का? खरं आहे का खोटा आहे? काही झगडे बसले. रामायण महाभारत कोणामुळे घडले हो बाई? तू कोणामुळे म्हणतेस? तुला माहित नाही का बाईमुळे घडले बाबू? मग आता तुला नाही समजतो, निशांच्या पुढच्या फेराला तुला सांगते, तुला समजू शकते, तुम्ही त्याचं चांगलं समजते. आवडते ना त्याच्यावर तमाशा नाही का? तर मग काय म्हणे? गुरु ब्रह्मा परिचय कहता महाभारत का सालिया और तूने क्या उखा लिया. तूने क्या उखा लिया, तूने क्या उखा लिया, तूने क्या उखा लिया. तुम्ही गाणं म्हटलं टाकतो मी, आता नाही टाकत मोठं बरोबर म्हणतो. माझा प्रश्न तर सोडा, मी जे विचारलं ते गेलं, प्रश्न ते तुम्ही बंद करतो. पण तुम्ही जे म्हटलं टाकतो मी आता नाही टाकत मोठं बरोबर खोलून ठेव, आणि एका बाईने मिरच्या भाजल्या सुटलीच नाही ठेव. कोणते मिरची आहे? कोणते मिरची आहे मला सांगा जी? आत्मा कधी जळली का? शाहीर साहेब मी आपल्या बुद्धिमत्तेप्रमाणे सांगतो बा, कारण की तुम्ही चितेच्या झाडाच्या वरती आणि मी खालती हो आणि शेवटपर्यंत खालीच राहील. समजलं का? तर हे तुमचे मिरची आहे. जसं तुम्ही मला एका वाक्यामध्ये माझे उत्तर तोडून दिलं का फलाना सुरक्षित समजून देतो, तर हे आत्मारूपी मिरची आहे, याची खेळ कधी सुटणार नाही, कधीच नाही. आत्मा कधी जळला का बाई? आत्मा कधी जळला नाही. आणि इथे मी आपल्या प्रश्न उत्तराला देतो, कारण की तुम्ही म्हणता की काय म्हणता नुसते प्रश्न विचारता होता. ठीक आहे, तुम्हाला जो तुम्ही जसं म्हणाल तसं, तुम्ही जे म्हणाल, तुम्ही जे आयटम म्हणाल, तुम्ही काजू कतली म्हणाल तर काजू कतली देतो, तुम्ही सेप म्हणाल तर सेप देऊन तुम्हाला केळं पाहिजे असेल केळी देतो. असं काय खाल्लं नाही का? तुम्ही जसं म्हणाल तसं नवरात्र आहे. आणि म्हणून इथे माझा राऊंड समाप्त झाला. प्रतिस्पर्धी शाहीर निशांजी सुद्धा समोर कार्यक्रमाला सुंदर सुरुवात.